गुड मॉर्निंग. सेतू अभ्यासाचा आपला आज 27वा दिवस आणि या 27व्या दिवसामध्ये आपण भाषा विषयाच्या अभ्यासाने प्रथम सुरुवात करूया. दिवस 26वा मौखिक भाषा विकास. आपलं कौशल्य आहे श्रवण संभाषण. बघा, या ठिकाणी एक चित्र दिसतंय तुम्हाला. चित्र बघितलं का? कशाचं चित्र आहे? सांगेल हे चित्र कशाचं आहे? पत्र. पत्र म्हणजे कुठं भेटतं रे हे पत्र? आता तुमच्या घरात आहे का? पोस्टात. पोस्ट ऑफिस मध्ये. बरोबर, पोस्टामध्ये हे पत्र भेटतं. याचा वापर कशासाठी करायचो आपण, आठवतंय का? किंवा करतो आजही काही ठिकाणी. संदेश देण्यासाठी. दुसऱ्याला काय पोचवायचं असलं तर त्याच्यावर नाव नोंदवून ते पाठवायला लागतं. हा हा ठीक आहे. म्हणजे थोडक्यात एखादा संदेश जर आपल्याला द्यायचा असेल तर या पत्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघा, रेषा दिसतं इथं. ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा इथे पत्ता टाकला जातो आणि खाली इथे काय असतं, कोण सांगेल? दिनांक. नाही. ज्या ठिकाणी आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्या ठिकाणचा पिन कोड असतो. काय असतो? पिनकोड. म्हणजे ते पत्र जे आहे ते बरोबर त्या पिनकोड क्रमांकावर त्या शहरात, त्या गावात किंवा त्या विभागात बरोबर पोहोचवलं जातं. जसं मी आता सुरगाण्यात राहतात, जवळच्या आसपास गावं आहेत, यांचा जो काही पिनकोड क्रमांक आहे तो आहे 422211. किती आहे पिनकोड? 422211. हा. आणि जे कळवण तालुक्यामध्ये आपले काही विद्यार्थी राहतात त्यांचा पिनकोड आहे 423502. 423502. म्हणजे अशा प्रकारे त्या पिनकोडवर त्या तालुक्यामध्ये जी काही गावं आहेत त्या ठिकाणी ते पत्र पाठवलं जातं. ठीक आहे. तर महत्वाचं काय आहे, या ठिकाणी आपला संदेश पाठवण्यासाठी या साधनाचा वापर केला जातो. तर आजही करतात का तुम्ही या संदेश वाहनाचा वापर, या पत्राचा वापर? पत्र, एखादा संदेश देण्यासाठी तुमचे आई वडील किंवा तुम्ही करता का? नाही. बर. नाही. का बरं लिहित नाही? कारण आता मोबाईल आहे. हा काय? आता मोबाईल निघले आहेत. हा, आता मोबाईल आहेत. बरोबर. बरं, ठीक आहे. म्हणजे बघा, जसा काळ वेळ बदलते तशी संदेश देण्याची जी काही साधनं आहेत ती बदलत आहेत. आता समजा बघा, मी तुमच्याशी इथे एका संदेश वहनाच्या साधनातूनच संवाद साधतोय. माझा जो काही संदेश आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कोणत्या साधनाचा वापर केलाय? मोबाईल. मोबाईल. पण मग तो मोबाईल आहे, परंतु हा संदेश कशाच्या माध्यमातून पोहोचवला जातो? इंटरनेट. हा, हे बरोबर आहे. इंटरनेटच्या माध्यमातून संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जातो. म्हणजे बघा, इंटरनेट हे सुद्धा एक संदेश वहनाचं साधन आहे. जसं पत्र, बरोबर. हा, पोस्ट कार्ड म्हणतो आपण त्याला. आता तुम्ही जे चित्र बघितलं त्यात अंतर्देशीय पत्र पण असायचं. एक अंतर्देशीय पत्र असायचं. मग या संदेश वहनाच्या साधनांमधून संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. पण आता जसं इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापासून 70-100 किलोमीटर दूर आहात, परंतु तरी सुद्धा आपण एकमेकांशी संवाद साधतोय, ही फक्त इंटरनेटची कमाल आहे. हा, यातून आपण फक्त एवढ्याच अंतरावर नाही तर जगभरात आपण कितीही दूरपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. बरोबर आहे की नाही? तर मग बघा, या ठिकाणी
इंटरनेट, पत्र, अजून काही संदेशवहनाच्या साधनांची नावं सांगता येतील का तुम्हाला? रेडिओ. रेडिओ, बरोबर. रेडिओच्या माध्यमातून संदेशवहन केलं जातं. अजून अजून दूरदर्शन. दूरदर्शन, बरोबर, म्हणजे टेलिव्हिजन. अजून वृत्तपत्र. हा, छान छान. वृत्तपत्र, बघा वेगवेगळी जी काही वृत्तपत्र आहेत आपल्याला ती पण संदेशच देत असतात. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या काही घडलेल्या घडामोडी आहेत, या घडामोडी नेमक्या कुठे घडल्या, त्यांचं ठिकाण काय, काय घटना घडली, याची माहिती आपल्याला वृत्तपत्रात आल्यानंतर आपण ती वाचतो, बरोबर आहे की नाही? म्हणजेच कुणीतरी तो संदेश त्या वृत्तपत्रामध्ये छापलेला असतो छापील स्वरूपात. हा, म्हणजे आता हे जे काही संदेशवहनाची साधनं आहे याच्यामध्ये महत्वाचे 2 गट पडतात. हा हा एक छापील मजकूर, छापील संदेश, म्हणजे वर्तमानपत्र, मासिक, बरोबर आहे की नाही, छापील संदेश. आणि दुसरा जो काही प्रकार आहे छापील संदेशालाच म्हणतात प्रिंट मीडिया. आणि दुसरा जो काही संदेशवहनाचा प्रकार आहे तो आहे दृश्य स्वरूपात, चलचित्र स्वरूपात, म्हणजे टेलिव्हिजन, बातम्या, आहे की नाही, हा, दूरदर्शन, बातम्या, या पद्धतीने ह्या ठिकाणाहून जे काय आपण संदेश मिळवतो तो एक दुसऱ्या प्रकारचा संदेशवहनाचं साधन. अशी जी काही ही संदेशवहनाची साधनं आहेत याने आपलं संपूर्ण विश्व जवळ येत चाललंय, जग जवळ झालं आहे की नाही. आज बघा तुम्ही टीव्हीवरती बातम्या बघत असाल, कुठे महापूर आलेला आहे बरं? महाराष्ट्रामध्ये कोणतं शहर जास्त प्रमाणात बाधित झालेलं आहे या महापुरामुळे? सांगली. सांगली, कोल्हापूर, सातारा, चिपळूण, पंढरपूर. हा, अशी जी काही शहरं आहेत ही मोठ्या प्रमाणात, आणि एका गावात त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की जवळजवळ 33 पैकी 32 घरं जी आहेत ती डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे, तिथे डोंगर खचल्यामुळं 32 हा त्या ठिकाणी त्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. म्हणजेच ही आता एक प्रकारची आपत्तीच आहे की नाही? ही कोणती आपत्ती आहे मग, नैसर्गिक की मानव निर्मित? नैसर्गिक. जरी नैसर्गिक असली, बघा नैसर्गिक जरी असली तरी परंतु मानवाचा निसर्गामध्ये वाढता हस्तक्षेप हे सुद्धा त्याचं एक कारण आहे, बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी त्या मृत झालेल्या सर्व लोकांना आपण भावपूर्ण आदरांजली व्यक्त करूया, कारण ती घटना अत्यंत दुःखद आहे, बरोबर आहे की नाही? आपण त्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. असो, तर हा जो काही संदेश आहे हा संदेश सुद्धा आपल्याला कोणत्या तरी माध्यमातूनच मिळाला. तर ही जी काही संदेशवहनाची साधनं आहेत त्या संदेशवहनाची साधनं कोणकोणती यांची तुम्ही माहिती आणि चित्र जमवा. आणि एक 5-5 वाक्यामध्ये संदेशवहनाच्या साधनांची नावे आणि त्यांचे उपयोग व फायदे, प्रत्येक संदेशवहनाच्या जे काही उपयोग आणि फायदे आहेत ते 5 वाक्यामध्ये लिहून काढायचे. ओके, ही माहिती जमवा तुम्ही. हा तुमचा मराठीसाठीचा अभ्यास आहे. बघा आता ह्याच्यामध्ये एक ऑनलाईन शॉपिंग एक प्रकार असतो, माहितीये का तुम्हाला? म्हणजे हा काय माहितीये, कोणाला माहितीये सांगा बरं, ऑनलाईन शॉपिंग काय असते? कुणाला माहितीये? म्हणजे कशी करतात माहिती आहे का? ऑनलाईन मोबाईलवरून काही ड्रेस, कपडे काही मागवायचे, मोबाईलवर वस्तू मागवणे. बरोबर, ठीक आहे. ऑनलाईन शॉपिंग म्हणजे बघा इंटरनेटच्या सहाय्याने जसं वेगवेगळ्या कंपन्या असतात, आहे की नाही, त्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपण इंटरनेटवरून वेगवेगळ्या वस्तूंची शॉपिंग करू शकतो. म्हणजे कपडे असतील, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शूज, शालेय पुस्तके, वह्या, अशा सगळ्या गोष्टींची मागणी आपण ऑनलाईन करू शकतो. परंतु ह्या गोष्टींची खरेदी करताना
तुम्ही ती स्वतः न करता घरातील आई वडील यांच्या निगराणी खालीच करावी, कारण या माध्यमातून बऱ्याच वेळा आपली फसवणूक होण्याचा सुद्धा धोका असतो. पण बऱ्याच एका वेळा मुलाने 60,000 रुपये दिले. वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या असतील, ऑनलाईन शॉपिंग मध्ये अमुक अमुक व्यक्तीला एवढ्या एवढ्या लाखांचा रुपयांचा गंडा, म्हणजे बऱ्याच वेळा फसवणूक होते. तर तेव्हा ही ऑनलाईन शॉपिंग करताना आपण घरातले जे काही मोठे समजदार व्यक्ती असतील यांच्या देखरेखीखालीच करायचे, आपण स्वतः वैयक्तिक कधीही करू नका. ठीक आहे, पुढे बघा. मग आपला टॉपिक जो आहे पुढचा तो आहे इंग्लिश. ऍक्टिव्हिटी 26. ओके, नाउ डिअर स्टुडंट, ओपन युअर बुक ऑन पेज नंबर 54 of standard 6th. Page number 54, standard 6. Topic number 3.1. Name of the topic is time. Look at. Did you open your books? Can I open books? Okay. Will anyone read this poem? Will you read the poem? Who will read the poem? Me. Yes, Bhagyashree, come on, start. How many seconds in the minute? 60 and no more in it. How many minutes in and for? 64 sun and sure. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 but to hear and speak. How many weeks in a mouth? 4 as the swift moon runs. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years and again? 100 says the sage. How many eggs in a time? No one knows the rhyme. Very excellent. Excellent reading. Now see, the name of the poem is a time. You know, time is a very important in our life. Okay? Time is very important in our life. We should plan our day. We should plan our every day with a minute of management. And this value tells us from this poem by poetess Christiana Rossetti. Okay, now listen once again. I read this poem. You listen very carefully again. How many seconds in a minute? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runs. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in a time? No one knows the rhyme. No one knows the rhyme. Now see, in every stanza, in every line, the importance of time is being illustrated by poetess. In this poem, there are some rhyming words.
Can you tell me the rhyming words from the poem? Are there any rhyming words? Look at the poem carefully and tell me the rhyming words from the poem. Any pair? Yes, Pooja, yes. Many. Many. Generally, you see the rhyming words are given at the end of the line. Huh? So many times the rhyming words are at the end of the line. ओळीच्या शेवटी असतात रायमिंग वर्ड 2 ओळींमध्ये, आहे की नाही? थोडस काळजीपूर्वक आपण बघायचं. Second minutes. रायमिंग वर्ड्स मीन्स फॉर एक्झाम्पल, आय थिंक यू फॉरगॉट इट, तुम्ही विसरलात, बरोबर? फॉर एक्झाम्पल बघा, कट बट. ओके, कट बट. फॉर एक्झाम्पल, से मे या पद्धतीने शोधा बरं. Our shower. व्हेरी गुड. आवर शावर. लुक एट द. You are. येस. You are हा, clear. युअर क्लिअर. ओके. They play. इयर क्लिअर. इयर क्लिअर. ओके. हा, नेक्स्ट. They play. दे प्ले. Moon run. Very good. Moon run. Okay. Good. Next. Okay. A sage age. Look at the age sage. खाली बघा, खालून 2 नंबरच्या स्टांजामध्ये एज सेज. Weak. Weak speak. वीक स्पीक. व्हेरी गुड. वीक स्पीक. ओके. These are the some rhyming pairs given in the poem. Okay. Now you have to note down all the rhyming pairs and underline in the poem. Okay, underline with pencil. Underline with the pencil all the rhyming words and write down in your notebook. Okay. Now here you know the importance of time is being given in this poem. And look at now page number 55. Look at the page number 55. From this poem, there are 2 idiomatic pairs are given at the bottom. खाली बघा पेजच्या सर्वात शेवटी 54 पेज नंबर वर A and B group are given there. आहे का A आणि B ग्रुप? ओके. हा, नाउ लुक ॲट द फर्स्ट वर्ड फ्रॉम A group. A group मधला पहिला शब्द वाचा. Day. हा, डे. ओके. आता बी ग्रुप मधला त्याला कोणता मॅच होणार आहे? ए ग्रुप मधला डे आणि बी ग्रुप मधला कोणता शब्द घ्यायचा? पहिला शब्द काय वाचा बी ग्रुप मध्ये? Day. हा, कोणता आहे? पहिला ए ग्रुप मध्ये डे, बी ग्रुप मध्ये कोणता आहे? Night. नाईट. Night. करेक्ट. हा, मग बघा इथे तुम्हाला काय करायचंय? डे अँड नाईट अशा पद्धतीने लिहायचे. ओके, नोट डाऊन, नोटबुक मध्ये लिहा. नंबर 1 टाकायचा. लिहा. लिहा.
डे पेरनली डे DAY. पुरांचा लिहित होईल का तुम्ही फोटो नाही काढता नाही माईक बंद करा, कारण माईक बंद करा प्लीज. हा डे DAY डे. अँड मध्ये काय स्पेलिंग लिहायचं आहे? अँड AND लिहा. डे अँड पुढचा शब्द लिहायचा नाईट NIGHT. हा ही पहिली ऑटोमॅटिक फ्रेज तयार झाली आहे बघा इथे. डे अँड नाईट आपण म्हणतो ना दिवस आणि रात्र, दिवस आणि रात्र, बरोबर आहे की नाही? तसं डे अँड नाईट. ओके. हा अशी दुसरी ऑटोमॅटिक फ्रेज तयार करा बरं. कशा प्रकारे तयार होईल सांगा. पुढचा शब्द घ्यायचा आणि फ्रेज तयार करायची. सोपं आहे. फक्त मध्ये मला ऍडने ती कंबाईन करायचं आहे. Yes, no. मध्ये काय आता ऍड केला आपण सांगा. डे अँड नाईट म्हटलं की नाही? हो. हा तसं वरती बघा नंबर 5 मध्ये बघा, बुक मध्ये बघा, इंग्लिशच्या बुक मध्ये बघा तुमच्या. सन अँड शावर दिलेलं आहे का वरती बघा. हो. हा पुढे वर्क अँड प्ले आहे का? हो. हिअर अँड स्पीक आहे का? हो. हा मग अशाच पद्धतीने हे खालचं लिहायचंय तुम्हाला. सांगा मग आता. डे अँड नाईट पुढे सांगा ना. डे अँड नाईट. तसं पुढचं सांगा. लेफ्ट अँड राईट. Right. लेफ्ट अँड राईट पुढचं बोला. वाचा. More and less. More and less. व्हेरी गुड. मोर अँड लेस. मोर अँड लेस. तिसरा शब्द आहे बघा. ए ग्रुप मध्ये थर्ड वर्ड अँड फ्रॉम द बी ग्रुप ऑल्सो थर्ड वर्ड. मोर अँड लेस. ओके. हा नेक्स्ट. नाऊ अँड देन. Then. नाऊ अँड देन. ओके. नेक्स्ट. लाईफ अँड डेथ. सूनर अँड लेटर. पुढचा संतोष. सांग पुढचा शब्द. Black and हा संतोष. हॅलो संतोष कॅमेरा चालू कर तुझा. हा पुढचा वाच. रेल्डाला झाला. Here, हा बरोबर वाच. हेअर here, अँड here and देअर. there, हेअर अँड देअर. ओके. there. हा हेअर अँड देअर. पुढचं कोण वाचेल? पुढची एक फ्रेज तयार करा. हा येस रोशन कम ऑन. North and West. South. व्हेरी गुड. नॉर्थ अँड साऊथ. नेक्स्ट. Trial and error. हा ट्रायल अँड एरर. व्हेरी गुड. नेक्स्ट. Read and Black write. and white. रीड अँड राईट. भावना व्हेरी गुड. ब्लॅक अँड व्हाईट. व्हेरी गुड. ब्लॅक अँड व्हाईट. East and west. ईस्ट अँड East and West. वेस्ट. व्हेरी गुड राणी. हा व्हेरी नाईस. Yes.
समजलंय का तुम्हाला मग? हा. S and no. योगिता, रुपाली समजलंय का? दीक्षा? ओके. S and no. येस अँड नो. व्हेरी गुड. नेक्स्ट. अजून भरपूर आहे बघा. Bread and butter. ब्रेड अँड बटर. Bread देवीदास, and butter. पूजा, देवीदास बोला बोला. On and ऑफ. ऑन अँड ऑफ. ओके. on and up. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, म्यूट युअर माइक नाव. व्हेरी गुड. अप अँड आउट. हा, अप अँड डाऊन. अप अँड डाऊन. ओके. Give and take. येस येस. रोशन, कॅन यू रिपीट प्लीज? Give and take. गिव्ह अँड टेक. गिव्ह अँड टेक म्हणजे काय? देणे आणि घेणे. ओके. गिव्ह अँड In टेक. and out. इन अँड आउट. इन अँड आउट म्हणजे आत आणि बाहेर. ओके. अशा ह्या ज्या काही फ्रेजेस आहेत, इंग्लिशचा होमवर्क ध्यानात ठेवायचा आहे. पेज नंबर 55. यू हॅव टू रीड द पोएम टाइम. टाइम जी पोएम आहे ही तुम्ही दोनदा वाचा. ओके. हा, लिहून पण काढा ती पोएम आणि त्यानंतर ती म्हणण्याचा, गाण्याचा थोडा सराव करा. बघा, तुम्हाला त्याची चाल पण सापडून जाईल, कोणत्या पद्धतीने ती गायची आहे. स्वतःच्या चालीत आपण गाण्याचा प्रयत्न करा. आणि 55 पेज नंबरवर, पेज नंबर 55, तिथला जो काही होमवर्क आहे तो पण करायचा आहे. ए आणि बी अशा फ्रेजेस वरती लिहून दिल्यात बघा. सन अँड शावर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक. याच पद्धतीने ह्या खालच्या फ्रेजेस हे चार्ट लिहून मग खाली 1 2 3 4 1 बाय 1 यू हॅव टू राईट डाऊन. ओके. तुम्हाला पुढे ते लिहायचे आहे. हा, चला पुढचा आपला घटक बघूया आपण. संख्यांचा लसावी काढता येणे. बघा, काल आपण तसं लसावी काढणे या घटकाची थोडीशी माहिती घेतलेली आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला लसावी कसा काढायचा तो समजून घ्यायचा आहे. परत एकदा बघा. 8 आणि 6 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. किती? 8 आणि 6. ओके. बोर्डकडे तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. 8 आणि 6 यांचा लसावी कसा काढायचा. आता लसावी काढताना आपल्याला त्याचे पहिले विभाज्य शोधावे लागतात, आहे की नाही. आता मसावीमध्ये काय केलं आपण? मसावीमध्ये आपण ज्या संख्यांचा मसावी काढतो त्या संख्येला भाग जाणाऱ्या सर्व संख्या आपण शोधतो. तसे म्हणजे उदाहरणार्थ 8 असेल तर 8चे विभाजक कोणकोणते येतील? 1 1 2 4 आणि 8 म्हणजे हे मसावी काढताना आपण असे विभाजक शोधायचो. 1 2 म्हणजे 8ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो हे आपण शोधायचो. बघा, त्या संख्यांना आपण भाग जाणाऱ्या ज्या काही संख्या आहेत मसावीमध्ये त्या शोधायचो. परंतु लसावी काढताना काय करावं लागतं? लसावी काढताना त्याची आपल्याला विभाज्यांची यादी करायची असते. जसं आता आपल्याला 8 आणि 6चा जर लसावी काढायचा आहे तर 8चे जेवढे विभाज्य आहेत म्हणजे थोडक्यात 8च्या पुढचा 16 32 म्हणजे थोडक्यात तो जो काय पाडा आहे 8चा तो पाडाच आपण सोप्या पद्धतीने पुढे लिहून काढायचा. आणि त्यांचे जे काही विभाजक आहेत
ते सामायिक विभाजक, सामायिक म्हणजे कसे, जे समान आहेत त्यांचीच यादी करायची फक्त, कळतंय ना, त्यांची यादी करायची. आणि लसावी, मागच्या तासिकेला सांगितल्याप्रमाणे ल म्हणजे काय, सा म्हणजे काय आणि वी म्हणजे काय. ल म्हणजे काय, लघुत्तम. असावी. व्हेरी गुड. लघुत्तम सामायिक विभाजक, हे की नाही. असे विभाजक आपल्याला शोधायचे असतात. इथं बघा आता 8ने विभाज्य ज्या काही संख्या आहेत त्या आहेत 8, 16, 24, 32, 40, 48, 56. म्हणजे काय आहे, 8 1 8, 8 2 16, 8 3 24. कसा लसावी काढायचा, सोप्या ट्रिक्सने ध्यानात ठेवा. 6ने विभाज्य संख्या 6, 12, 18, 24, म्हणजे इथे पण 6चा पाडा आहे, लक्षात येतंय ना. हा बरं. आता बघा इथं आता 8 व 6ने सामायिक विभाज्य जे आहे ते आपल्याला लिहायचे आहे. कोणकोणते येतील, वरती दोन्ही 24. संख्यांचं निरीक्षण करायचं आहे की नाही. हा किती येईल, पहिला 24. 24, 24. इथे 24, अजून 48. 48. शाबास 48. बघा इथं 48 दिलेला आहे. हा पण या ठिकाणी सामायिक आहे, बरोबर आहे. आणि 24 दिले. याच्या पुढे आपल्याला शोधायची गरज आहे का अजून, नाही. 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 कारण आपल्याला काय लिहायचं आहे, लसावी काढायचा आहे, बरोबर आहे की नाही. लसावी काढायचा म्हणजे आपल्याला लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधायची असते. मग ती आपल्याला मिळालेली आहे ना 24, बरोबर आहे की नाही. पुढे आता जास्त शोधायची गरज नाही. आता इथे या दोन्ही संख्यांमध्ये सामायिक जे विभाजक आहे त्यांची यादी आपल्याला लिहायची. तर इथे येईल 24 आणि दुसरी संख्या येईल 48. 48. मग यांच्यामध्ये जे काही सामायिक विभाज्य आहेत ते 24 आणि 48 आहेत. इथं आपल्याला 24 हा त्यांचा लसावी आहे. हा लघुत्तम सामायिक किंवा साधारण कोणताही शब्द वापरला तुम्ही तरी चालणार आहे. सामायिक आणि साधारण सारखाच आहे. हा हा विभाज्य म्हणजे लसावी. आता कोणत्याही संख्येचा लसावी काढायचा म्हणजे काय करायचं असतं, हा बघा लसावी काढायचा म्हणजे काय करायचंय, बघा वाच राणी वाच. राणी आवाज येतोय का. तर मी वाचू. हा दीक्षा वाच बेटा. दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे. शाबास. हा छान वाचलं. दिलेल्या संख्यांचा लसावी काढायचा म्हणजे काय करायचा, त्या संख्येने जे काही विभाज्य असलेल्या संख्या आहे, जसं वरती बघा आपण 8चे आणि 6चे शोधले आहे की नाही. लहानात लहान विभाज्य आपण या ठिकाणी 24 आणि 48 ह्या सामायिक विभाजकांची यादी केली. त्यापैकी 24 हा लहानात लहान सामायिक विभाजक आहे, म्हणून 8 आणि 6चा लसावी 24 येतो, बरोबर आहे की नाही. आता बघा तुम्हाला पुढचं एक उदाहरण दिलंय. 4 आणि 6 यांचा जो काही लसावी आहे तो काढायचा आहे. तिचा 4 आणि 6चा दिसतंय का. हो 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 ओके. हो.
4. 4चे काय शोधायचे आहेत आपल्याला? लसावी. नाही नाही नाही, 4 आणि 6 यांचा आपल्याला लसावी शोधायचं आहे की नाही? हं. हा, 4 आणि 6चा आपल्याला या ठिकाणी लसावी शोधायचा आहे. मग आपल्याला आता इथं काय करायचंय? 4चे विभाज्य. चे विभाज्य. हा, कोणकोणते येतील सांगा? 4 4, 8 8, 12 बस